आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझं रूटीन शेअर करणार आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8. बाबा आलेले आहेत. बाबांचा चहा आणि चहापाणी झालेला आहे आणि आता मी जात आहे क्लासमध्ये झुंबा योगा सोबत असतो. 1 घंट्याचा क्लास आहे माझा. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मजा येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यात. तर चला, वेळ होत आहे. मला पहिले नेहमी वाटायचं की यार मला असा क्लास पाहिजे जिथं फक्त महिलाच असायला पाहिजे, लेडीजच असायला पाहिजे आणि तो क्लास माझ्या घराच्या अगदी जवळ असायला पाहिजे. इथं आली आणि ती गोष्टसुद्धा माझी कंप्लीट झालेली आहे. घराच्या जवळ अगदी हा क्लास मिळालेला आहे मला आणि इथे सगळ्या लेडीज आहेत. आणि हा क्लास मी जेव्हापासून जॉईन केला तेव्हापासून माझा माइंडसुद्धा खूप फ्रेश राहतो आणि माझ्या बॉडीमध्ये सुद्धा भरपूर चेंजेस झालेले आहेत. तर मी घरी आलेली आहे आणि आता मी बनवणार आहे नाश्ता. तर आज नाश्त्यासाठी ना मस्तपैकी काय म्हणतात त्याला, पुलाव बनवणार आहे. रात्रीचा भात उरलेला आहे. तर भरपूर जणांना असं वाटते की भात खाल्ल्याने वेट वाढते. तर मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे की भात खाल्ल्याने खरंच वजन वाढते का, तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्याल. आणि खरं सांगते, भात खाल्ल्याने वजन वाढत नाही, फक्त तुम्ही योग्य क्वांटिटीमध्ये खायचं आहे आणि योग्य टाईमात खायचं आहे. तर आता मी मस्तपैकी रात्रीचा जो भात आहे उरलेला त्याला मस्तपैकी फोडणी घालणार आहे, ज्याच्यातून प्रोटीन पण भेटणार आहे आणि हेल्दी पण असणार आहे. तर चला बघूयात रेसिपी. अगदी साधी, सिंपल आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे. सगळ्यात पहिले तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायची आहे. त्यानंतर इथे हिरवी मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची शिजली की त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. शेंगदाणे झाले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाला की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टमाटर टाकल्यानंतर आपण इथे जसं तुमच्याकडे जर समजा गाजर असेल, त्यानंतर शिमला मिरची असेल आणि पत्तागोबी असेल तर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी इथे ॲड करा, कारण की ह्या 3 गोष्टी जर इथे ॲड केल्या तर हा जो राईस आहे हा आणखीन जास्त हेल्दी बनतो. आता इथे मी पनीर टाकलेलं आहे छोटे छोटे स्क्यूब करून. या पनीरला इथे थोडंसं आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि लक्षात ठेवा, पनीर जर तुम्ही तळून घेतलं तर ते हेल्दी राहत नाही, म्हणून आपल्याला बिना तळायचंच टाकायचं आहे. आता यामध्ये इथे हळद टाकलेली आहे, गरम मसाला आणि हिरवी मिरची पहिले टाकली होती म्हणून थोडंसंच अगदी लाल तिखट टाकलेलं आहे. व्यवस्थित ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जो राईस आहे, तुम्ही हा राईस बनवून ठेवू शकता किंवा मग रात्रीचा उरलेला असेल तर तो सुद्धा यूज करू शकता. आता मी रात्री बनवला होता आणि तो खूप झाला होता, म्हणून मग आज सकाळी याची हेल्दी रेसिपी बनवली आणि म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. बस भात टाकायचा आहे, त्यामध्ये थोडासा सांबार टाकला, मी मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. खूप टेस्टी लागतो, हेल्दीसुद्धा आहे. तुम्ही जर अदर भाज्या याच्यात ॲड केल्या तर हा जो राईस आहे तो आणखीन जास्त हेल्दी होईल. तुम्ही करून बघा, तुम्हाला खायलासुद्धा आवडणार. आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता त्याच्यानंतर यशिकाच्या पप्पांची आंघोळ वगैरे झाली आणि त्यांची पूजा सुरू होती आणि यशिकाचे ऑनलाईन क्लासेस सध्या सुरू आहेत. तर यशिका एवढी हुशार आहे, तुम्हाला सांगते, घरातल्या प्रत्येक गोष्टीकडे तिचं खूप बारकाईनं लक्ष असते. मी एवढा शांततेत हा व्हिडिओ काढत होती तरीसुद्धा तिचं तिथून लक्ष गेलं की मम्मा आपला व्हिडिओ काढत आहे म्हणून. आणि त्यानंतर इथे मी नाश्त्यासाठी घेतलेला आहे. यशिकाच्या पप्पांनी नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर त्यांना म्हटलं सोनपापडी खाऊयात आणि सोनपापडी खायचे तुम्ही बघू शकता. पहिले मी खातो आणि मी म्हणत होती की थांबा मी तुम्हाला खाऊ घालतो, बट त्यांचं नेहमीचंच आहे की नाही थांब मी पहिले तुला खाऊ घालतो. आणि खाऊ घातली त्यांना. आणि त्याच्यानंतर वेगळंच आहे आमच्या घरचा, जरा हा नवरा बायकोचा जो माहोल आहे हा जरा वेगळाच असतो आमच्या इथला. तर ठीक आहे, जी गोष्ट आहेत माझ्या व्हिडिओमध्ये दाखवण्यासारख्या त्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. आणि तुम्हाला जर माझे डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर प्लीज मला कमेंट्स करा, मी तुम्हाला डेली रुटीनचे व्हिडिओसुद्धा दाखवणार आहे. आणि आजचं जेवण होतं डाळ भाजी पोळी आणि हा भात सकाळचाच उरलेला. हे ताट माझं आहे कारण मी नाश्ता स्किप केला आज. म्हटलं आज मस्तपैकी जेवण करूयात. आणि बाबालासुद्धा जेवायला दिलेलं आहे. इथे बाबांचं सकाळपासून उठले तेव्हापासून नुसतं टी व्ही पाहणं सुरू आहे. आणि हेच कारण आहे मेन, म्हणजे त्यांना आमच्या इथे करमत नाही, कारण की टी व्ही बघून बघूनही किती बघतील, मोबाईल बघून बघूनही किती बघतील. बाहेर जा म्हटलं त्यांना तर त्यांना नाही आवडत बाहेर जायसाठी. तर
ठीक आहे, तरीसुद्धा ते काढतात कसे तरी 5-6 दिवस. आणि आता इथे तुम्ही बघू शकता, आज मी पालक भाजी बनवली होती आणि यशिकाला बिलकुल आवडत नाही. मग जेव्हा अशा गोष्टी असतात ना, तेव्हा मी तिला चारून देते आणि चारून देता मी तिला जेवढे काही त्याच्यात पालक होतं, म्हणजे सगळं ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या खाऊ घातल्या आणि तिचं लक्षातही आलेलं नाही आहे. पण ती खूप हुशार आहे, तिला समजते. पण आता तिला टी व्ही बघायची होती, तर तिला माहिती आहे जर आपण बोललो जास्तीचे नाटकं केले तर आपल्याला मम्मा जेवूही घालणार नाही आणि टी व्ही बघू देणार नाही. म्हणून तिने पटपट खाऊन घेतलं. पण कधी ना लेकरांच्या हेल्थसाठी आपल्याला काही काही गोष्टी करावं लागतात आणि लेकरं तर तसेही किती मोठे झाले तरी ते आपल्यासाठी लहानच असतात आणि माझी येशू आणखीनही लहानच आहे. आणि याच्यानंतर मी तुम्हाला सांगते, जेवण केलं, बाकीची जी कामं होते ती सगळी आटोपली आणि जो झोपली. आजचाच व्हिडिओ आहे हा. तर डायरेक्ट ती संध्याकाळीच उठली आणि उठल्यानंतर 6 वाजले होते. तेव्हा लक्षात आलं की बाबासाठी दूध करायचं आहे, मला कॉफी घ्यायची होती कारण मी खूप जास्त आज झोपली होती. तर सगळ्यात पहिले बाबांना दूध करून दिलं आणि बाबा सकाळपासून तर आत्तापर्यंत टी व्हीच बघत होते आणि आत्ताही तुम्हाला टी व्हीचा आवाज येत असेल व्हॉईस ओव्हरच्या मागे. तर बाबा आत्ताही टी व्हीच बघत आहे. त्यांनी आता पिक्चर लावलेला आहे. तर दूध केले मी बाबांसाठी आणि बाबा चहा घेत नाही. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा मी हे नेऊन दिलं तेव्हा बाबा काय म्हटले की तू याचाही व्हिडिओ काढून राहिली का बाई. तर आहे आता मी भरपूर दिवस झाले आहेत जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ काढत नाही आहे, म्हणजे डेली रुटीनचे व्हिडिओ काढत नाही आहे. बट आता काढत आहे हळूहळू, कारण इंटरेस्ट वाढत आहे म्हणून काढत आहे. आणि म्हणूनच तुम्हालाही म्हणत आहे, जर तुम्हाला माझी लाईफ बघायला आवडत असेल, आणि असं नाही आहे की या व्हिडिओमध्ये फक्त मी रुटीनच टाकणार आहे, तुमच्यासाठी हेल्दी रेसिपीसुद्धा घेऊन येणार आहे, वेट लॉस टिप्स, कधी हेअर टिप्स, कधी ब्युटी टिप्स, अशा सगळ्या वेगवेगळ्या टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. संध्याकाळी मी चहा मी सोडलेला आहे, बट चहाच्या जागेवर मी कॉफी घेते. आता कॉफी कशी बनवायची, तर सगळ्यात पहिले गरम पाणी करायचं आहे, कॉफी टाकून घ्यायची आहे, त्याच्यावर ते गरम पाणी टाकायचं आहे. आणि अशी ही कॉफी माझ्याच्याने घेतल्या जात नाही, कारण की त्याच्यात थोडा तरी स्वीटनेस पाहिजे. म्हणून मग मी शहद आणलेला आहे, शहद 1 चम्मच मी टाकते, कमी प्रमाणात टाकते कारण या शहदावरही माझा भरोसा नाही आहे म्हणून. पण पाहिजे आहे, साखरपेक्षा तर हे शहद कधीही चांगलं, म्हणून मग मी 1 चम्मच शहद टाकते. आणि संध्याकाळचं आजचं वातावरण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं हे वातावरण होतं पावसाचं, बट पाऊस नाही आहे. ह्याच गोष्टीचं फक्त थोडंसं दुःख आहे. असं वाटत आहे की 5-6 दिवस कंटिन्यू पाऊस यायला पाहिजे, येईलसुद्धा. आणि हा जो व्ह्यू आहे हा माझ्या बाल्कनीतला व्ह्यू आहे आणि हा माझा खूप जास्त आवडीचा व्ह्यू आहे. बस त्याच्यानंतर मी कॉफी घेतली आणि असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.